दिघ्यातील अनधिकृत बांधकामासंदर्भात ही बातमी आहे। पावसातही कारवाई सुरूच ठेवण्याचे हायकोर्टाचे आदेश आहेत। इमारतीमधील लोकांना बाहेर काढून अनधिकृत इमारती ताब्यात घेण्याचे आदेश आहेत। कमलाकर आणि पांडुरंग इमारती 24 तासात खाली करून ताब्यात घेण्याचे आदेश कोर्टाने दिलेत। एमआयडीसीनं पावसात कारवाई करता येणार नसल्याची कोर्टात माहिती दिली होती, त्यावर कोर्टानं हा आदेश दिलाय। याच महत्त्वाच्या बातमीसंदर्भात आपण अधिक चर्चा करूया। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत आहेत। अजित, हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय, एमआयडीसीने पावसाचं कारण पुढे केलं होतं, मात्र हायकोर्टानं कारवाईच्या पावसात देखील कारवाईचे आदेश दिलेत, काय सांगशील? गिरीश, या दिघा प्रकरणामध्ये सुरुवातीपासूनच मुंबई उच्च न्यायालयानं जी भूमिका घेतलेली आहे, कशा पद्धतीनं सरकारी यंत्रणा, राजकीय नेते आणि जे स्थानिक तिकडचे जे भूमाफिया आहेत त्यांच्या अभद्र युक्तीमुळे ही अनधिकृत बांधकामं उभी राहिली होती। अशा परिस्थितीमध्ये ही बांधकामं सोडू नये याकरता वारंवार वेगवेगळे नियम आणि कायदे पुढे केले जात होते। अशा परिस्थितीमध्ये नेमकं यावेळी मुंबई उच्च न्यायालयाने या संपूर्ण प्रकरणामध्ये अतिशय कठोर भूमिका घेतली होती। आजही न्यायालयाने एमआयडीसीला आणि राज्य सरकारला पुन्हा फटकारलं आहे। पावसाचं कारण पुढे करू नका, जी कारवाई ती तशीच सुरू ठेवा। ज्यावेळी वेळ येईल वाटेल की आम्हाला आता कारवाई थांबवणं गरजेचं आहे, त्यावेळी नक्की आम्ही आदेश देऊ। त्याचबरोबर 24 तासाच्या आतमध्ये ज्या पांडुरंग कमलाकर नावाच्या इमारती आहेत त्या ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देखील न्यायालयाने दिलेले आहेत। विशेष करून दिघा भागामध्ये ज्या अनधिकृत इमारती आहेत त्यामधील लोकांना बाहेर काढून त्या इमारती ज्या आहेत त्या ताब्यात घ्या आणि त्याच्यावर कशा पद्धतीने तुम्ही कारवाई करणार, तुमचा प्लॅन ऑफ ऍक्शन कसा असेल, या संपूर्ण बाबत माहिती घेऊन न्यायालयाला कळवा, पण कारवाई कुठल्याही परिस्थितीमध्ये थांबवू नका, असे न्यायालयाने स्पष्ट आदेश दिले। अजित, मान्सून तोंडावर आलेला असताना दिघावासियांसाठी नक्कीच हा दिलासा नाहीये। त्यांच्या अडचणीत भर आहे। भर पावसामध्ये की रहिवाशांना बाहेर काढा आणि इमारती ताब्यात घ्या असे आदेशच हायकोर्टानं दिलेले आहेत। नक्कीच त्यांना त्यांच्या अडचणीत भर पडलेली आहे। तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।